हॅपी बर्थडे. बढ़िया संतोष. हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज ना आहे माझ्या आहूंचा म्हणजे सोमच्या पप्पांचा वाढदिवस आहे. तर त्यासाठी आज जेवणाच्या वेळेत आम्ही मस्तपैकी घरामध्ये पुरणपोळी बनवलेली आहे. बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरात जे एकत्र बसून जेवतात ना ती मज्जा वेगळीच असते. आणि संध्याकाळी करायचं आहे केक कट. तर आता मी त्या पुरणपोळी केल्या असल्यामुळे तर ते गावकडच्या कुरड्या आहे आईनं पाठवल्या होत्या. तर एवढी एक मोठी होती कुरडाई. आता मस्तपैकी आता कुरड्या तळते आणि ताट वाढून घेतो. तर आजचा जेवणाचा जो बेत सोमबेत तर पुरणपोळी, आमटी आणि इथं कुरडाई आणि पापड वगैरे आहेत. कुरडाई. तर आज ह्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही असं मस्तपैकी जेवण बनवलेलं आहे. बढ़िया संतोष, तू जीत सकता है मेरे भाई. क्योंकि जो बेसमेंट अच्छा बनाएगा वही जीतेगा यहाँ पे. हिमांशु तो बहुत आगे बढ़ गया लेकिन मेरे को लगता है हिमांशु सबसे पहले निपटने वाला है क्योंकि इसने बेस पे ध्यान नहीं दिया. और यहाँ तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 7 वाजलेले आहे, 7-7:30 झालेले आहे. आता मी चालले केक आणायला, कारण आता केक कटिंग करायची. ते तर नकोच म्हणतायत काय म्हणे केक कट वगैरे करायचा. मी काय लहान राहिलो का, पण माझी जिद्द आहे आता ते केक कट करायचं. केक आणायला जातो आहे शॉपमध्ये. अगदी छोटंसं आणि साधं सरळ सोपं बड्डे सेलिब्रेशन आहे. हॉटेलमध्ये वगैरे जेवायला जाणार होतो, पण त्याने म्हणे की हॉटेलमध्ये जेवायला जाण्यापेक्षा एवढी पुरणाची पोळी केली असती. आणि त्यांचं असं आधीपासून असंच आहे की नाही घरचं जेवण पाहिजे. चला आता केक तू काढशील का असं घेऊन का तिथे घेऊ काढून. काय लाव रे. हां हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सनी, हॅपी बर्थडे टू यू. ए मी खाऊ घालते हां. हॅपी बर्थडे.